बातमी आहे राजकीय चढाओढीची। राज्यातल्या 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता बिनविरोध निवड होणार का यावर चर्चा सुरू झाली। बारामती आणि राहुरी बिनविरोध निवडीसाठी जरतरची भाषा सुरू झाली। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ। जर निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर लोकशाहीचा अर्थ निघून जातो। जो नियम सुनेत्रताईंना लावला जाणार तोच नियम इतर ठिकाणी लागला पाहिजे। याला म्हणतात राजकारण। बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर होऊन आता कुठे 24 तास उलटतायत। कालपर्यंत या दोन्ही ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध होतील असं वाटत होतं। विशेषतः बारामतीत धनगर समाजाची नाराजी वगळता इतर कोणी उमेदवारी देण्याचा विचारही करेल असं वाटत नव्हतं। पण आता राजकीय नेते आणि पक्षांनी आपापल्या प्रतिक्रियांमधून अंदाज द्यायला सुरुवात केली आहे। उमेदवार देणार असं कोणी म्हणत नाहीये, पण निवडणूक बिनविरोध व्हावी असंही ते म्हणत नाहीयेत। सुरुवातीला काँग्रेसची भाषा ऐका। या संदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही आणि शेवट चर्चा झाल्यानंतरच निर्णय होईल। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये चर्चा करू आणि निर्णय घेऊ, पण अद्याप तरी या संदर्भात कुठलाही प्रस्ताव सत्ताधाऱ्याकडून किंवा सिटिंग आमदारांच्या पक्षाकडून आलेला नाही। निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रक्रियेत काँग्रेसनं चर्चेचा किंतु घातलाय, तर शिंदेच्या शिवसेनेनं नियमांचा परंतु घातलाय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीपासून ते दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणापर्यंत अनेक मुद्द्यांवर शरद पवारांच्या बाजूनं शिंदेच्या शिवसेनेचं पारडं झुकतं होतं। आताही शिवसेनेचं पारडं बिनविरोध निवडणुकीच्या उलट्या बाजूनं झुकताना दिसतंय। मला वाटतं सर्व पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घ्यायला पाहिजे। जो नियम सुनेत्रताईंना लावला जाणार तोच नियम इतर ठिकाणी लागला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे। तर प्राध्यापक असणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांना लोकशाही आणि बिनविरोध निवडणुका हे विरुद्धार्थी शब्द वाटू लागले आहेत। शिवाय अजितदादांच्या निधनानंतर आम्हीच का अनुकंपा करायची असा सवाल करत त्यांनी पवार कुटुंबियांनाच टार्गेट केलंय। जर निवडणुका बिनविरोध व्हायला लागल्या तर लोकशाहीचा अर्थ निघून जातो। मी निवडणुकांना बाय द्यायचा आणि कुठली अनुकंपा आणि कुठली संवेदनशीलता? दादाच्या 3व्या दिवशी तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताय आणि आम्ही संवेदनशीलता पाळायची। आज जर नातो तुम्ही संसदेमध्ये जाताय, मग आम्ही आंदोलकांनी कसे प्रश्न मांडायचे? निवडणुकीच्या दरम्यान जर आम्ही असे प्रश्न नाही मांडायचे तर कधी मांडायचे? कुठलीही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि कुठली नको याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेचं एकमत आहे। अजितदादांची तर बिनविरोध व्हावी असं वाटायला काही हरकत नाही, पण बाकीच्या सगळ्याच बिनविरोध करण्याची काही आवश्यकता नाही। अजितदादांची जर वहिनीच उभा राहणार असेल तर बिनविरोध व्हावी। बाकी कोणी उभा राहणार तर बिनविरोध करण्याचं काही कारण नाही आहे असं मला तरी व्यक्तिगतरित्या वाटतं। बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी असं ठामपणे सांगणारे 2च पक्ष आहेत। त्यातला पहिला पक्ष म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दुसरा पक्ष म्हणजे भाजप। बारामतीच्या अशी काही विषयच नाही आहे आणि मी आधीही बोलले की आमच्याकडून सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट द्यायचा विषयच येत नाही, म्हणजे ती सीट अर्थातच आम्ही लढणार नाही। त्याच्यामुळे आमच्याकडून आणि अर्थातच महाविकास आघाडीचा विचारही तसाच असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे कधीच सुनेत्रा वहिनींच्या विरोधात कॅन्डिडेट देणार नाही। दोन्ही ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या दोन्ही निवडणुका बारामती आणि राहुरी, तर बारामती राष्ट्रवादी काँग्रेस लढणार, राहुरी भारतीय जनता पार्टी लढणार आणि सगळ्यांना स्वाभाविकच आहे की कोण लढणार आहे सगळ्यांना माहीतच आहे। विरोधकही तेवढे समजदार आहे की ते ही बिनविरोधच करतील। माननीय फडणवीस साहेब त्या संदर्भातलं, माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब त्या संदर्भातलं त्यांना आवाहन करतील, विनंती करतील। राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता सध्या तरी पूर्णतः धूसर आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरेंनी इथून लढण्याची तयारी सुरू केली आहे। एवढ्या कित्येक दशकापासून आमच्या कुटुंबाशी जोडले गेलेले या तालुक्यातले असतील, काही नवीन कार्यकर्ते असतील, त्या सर्वांच्या विचार घेणं, त्यांच्याशी कुठेतरी संवाद साधणं, त्यांच्या मताचा देखील आदर राखणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे। निवडणूक लढवायची नाही लढवायची इथपासून आमच्या कार्यकर्त्यांचा दौरा मी करणार आहे।
आणि दौऱ्यात काय नेमकी कार्यकर्त्यांची भावना ही माझ्यासाठी सर्वात महत्वाची आहे. बारामती असो किंवा राहुरी, दोनही निवडणुकांना सहानुभूतीची किनार आहे. पण ही किनार छोटी होऊन राजकीय व्यवहारांचं चित्र मोठं होण्याचं चिन्ह सध्या तरी दिसू लागलंय. निलेश बुधावलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.